तर नमस्कार मित्रांनो, तर आपला आज म्हणजे थोडा मिनी व्लॉग होईल आपला हा. आणि मी आणि सागर दादा चालू आहे ट्रायलला, ज्याचं काय आज पूर्ण सस्पेन्शन काम केलेलं आहे. मागचं जी धडी होती ती पूर्ण बुशिंग वगैरे टाकलेलं ना. आता गाडीमध्ये काहीच आवाज नाही, अरे आवाजच आला नाही. आज स्पीड ब्रेकरमुळे कोणची गाडी राहते पण आवाज येतोच. तसं आपण चाललो आहे आता. आणि आपला सागर दादा गाडी चालू राहिला, त्याला काही इकडे आपण पायाला लावणार नाही कारण की तो गाडी चालवतोय. आणि मला आता पुढचा व्ह्यू दाखवतो. इकडे वाटतं ब्रेक नाही येते म्हणे. आम्ही एअर काढला होता एमटी वाला, म्हणजे आम्ही एअर काढला होता पण तरी पण मग एअर म्हणतो ब्रेक नाही लागत आहे. आणि व्ह्यू पाहणं यार, काहीच काय व्ह्यू आहे. त्यांना गाईच आपला मित्र आहे पाहिजे झोमॅटो मला. नाही पाईप लीक नाही का, पूर्ण धडी खोलली होती. मागचा एअर वगैरे काढला होता. तो विचारतो म्हणे लीक वीक नाही ना, कारण की एअर काढायला मीच होतो. तर काही सांगता नाहीत. आम्ही फुल गाडीचं काम केलं, आम्ही स्वतःच काम केलं ना. आता चाललेलं मस्त ट्रायलला यार. म्हणजे आपला झोमॅटोचा ब्लॉग होऊच राहिला आणि हा पण ब्लॉग पावर का यार तुम्ही गॅरेजचा, म्हणजे आम्ही कशी ट्रायल मारतोय. आणि आपण आज टर्बो पण खोलला होता ना, म्हणजे टर्बो तर कधीपासून खोलतो पण आज खोलला असा एक स्विफ्टचा. तो टर्बो गेला होता. म्हणजे तो का बरं टर्बो गेला म्हणजे आमचे रमेश अंकल सांगत होते की घराच्या काय काम ना. तर काय सांगत होतो मी, हां जाऊ द्या, गाणे लाव ना, आपण एन्जॉय घेऊ नये का थोडं बाई. भैया कुत्ते तेरा खून पी जाऊंगा, चल बात. हा ब्लॉग उद्या नक्की येईल बरं का गाईस. आज आपण संध्याकाळी हा ब्लॉग एडिट करू. तर गाईज आपला भाऊ बा कसा साफसफाई करू राहिला. म्हणजे यार जसं काय त्याची गाडी यार, किती क्लिनिंग केली वा ना त्यांनी. नुसतं धुवून बिवून आणली गाडी एकदम क्वालिटी. म्हणजे यार माझ्या शाव तर मग बसूशी पण नाही वाटत यार, किती क्लीन केलेली त्यांनी गाडी. डाणान शिवा सीट बीट एकदम क्वालिटी मस्त पैकी. पॉलिश लावून राहिला बाई एकदम मस्त पैकी. एक बार लगा डाला तर लाईफ झिंगल आला बाई. कशी नवीन दिसू राहील एकदम गाडी. मग तुम्हाला पुढून दाखवतो, दरवाजा विरजा लावून दाखवतो पा. कशी ब्लॅक ब्युटी दिसू राहिली. सही आहे, बिना मॉडिफायची कशी दिसते बाय. डाणान ये पाइप देख सकते हो कैसे फटी हुई है. और ये खाली कितनी 23 रुपयाची पाईप आहे. म्हणजे 23 रुपयाची पाईप आहे, फाटलेली पा दिसली का, एकदम कडक होऊन गेलेली 23 रुपयाची. आणि आपण आणलेलं आहे आता एकदम ओरिजिनल 23 रुपयाची. आणि 23 रुपयाची पाईप टाकण्यासाठी इतकी अडचण आहे स्विफ्टला. फार सायलेन्सर खोलून, त्याच्यासाठी सायलेन्सर वगैरे पूर्ण खोलून टाकतो आणि मग हात टाकून मग ती खोलते. काय सांगू यार, लय भंगार काम यार. काय मन करतं ना जेव्हा सोडून बघा तो पैसा मसंग ये पैसे गाडी. मला तुम्हाला मस्त दाखवतो काय काय खुललं आहे ते. हा मिनी ब्लॉग आहे आपला पावर का. तो गाइस क्या बताइए, देखो
इधर से अपन ने साइलेंसर खोल दिया है, जो कि ये देखो साइलेंसर ऐसा खोल दिया है। और बात करते हैं ये पाइप की, जो कि फटीली थी, फटीली थी, और ये नई वाली पाइप है जो कि हम इधर बिठाएंगे। तो आपको दिखाता, साला बहुत अंदर जाना पड़ता है। हां इथून लिकेज होते, या पाईप खोलण्यासाठी आपण एवढं खोललं, कारण की हात टाकायला चान्सच नाही। आणि काय सांगू तुम्हाला, आता सुद्धा इतकं कस तरी तो पाईप निघला, इतका कडक होता। तर इथून असा हा पाईप बसतो, ऑइल सेपरेटरचा जास्तीत जास्त लिकेज होतो, हा कडक होऊन लिकेज होऊन जातो हा। आणि ही धडी वगैरे एक्सलच्या वरतून पाहू शकता। आणि हा मी पाहू शकता। आणि गाईज मला हिंदी बोलायला काय होतं काय माहिती, पण यार सॉरी गाईज, माझ्याकडं नाही का हिंदी बोलूनच जातं, म्हणजे नाही का जेवढे यूट्यूबर आहेत ते हिंदीमध्ये बोलतात, तर मला हिंदीमध्ये निघून जातं। आपला ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही लाईक करते नाही बरं का यार, लाईक करा। आणि थँक्यू यार, तुम्ही आतापर्यंत माझे 180 सबस्क्रायबर झालेले आहे। आता याच्या पुढे अजून तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। मी काही चुकत असेल तर सांगा, थोडं कमेंट करा। थँक्यू। तर गाईज पाहू शकता तुम्ही कशी प्रकारे पाईप लावले।